महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षप्रणीत सरकारने नुकताच एक नवा प्रस्ताव जाहीर केला। त्यानुसार प्रत्येक तालुक्यात 10 स्मार्ट गावे उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। म्हणजेच संपूर्ण राज्यात सुमारे 3,500 गावे स्मार्ट केली जाणार आहेत। ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केली। या केवळ घोषणा केल्या जात आहेत की याचं प्रत्यक्षात काय काम देखील होतं, याबाबत सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। स्मार्ट गावांची कल्पना ऐकायला निश्चितच छान वाटते। जर खरोखरच ही योजना यशस्वी झाली तर गावाचं रूपच पलटेल। आरोग्य, शिक्षण, शेती, सिंचन, इंटरनेट, स्वच्छता, सीसीटीव्ही, टेहळणी, पाणीपुरवठा, अपारंपरिक ऊर्जा स्रोत इत्यादी सुविधा गावात मिळाल्या तर गावकऱ्यांचं जीवनमान उंचावेल। मात्र इतकी मोठी घोषणा ऐकल्यावर सर्वसामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न कायम होतो, हे खरोखर घडणार आहे का? स्मार्ट गावे हा विचार नवीन नाही। याआधी आपण स्मार्ट सिटी योजनेचा अनुभव घेतलेला आहे। केंद्र सरकारने मोठ्या गाजावाजासह ही योजना सुरू केली होती। देशातील सुमारे 100हून अधिक शहरांचा समावेश या योजनेत करण्यात आला। महाराष्ट्रात पुणे, नागपूर, सोलापूर, ठाणे यांसारख्या शहरे निवडण्यात आली होती। परंतु प्रत्यक्षात काय झाले? केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार फक्त 16 शहरांमध्येच ही योजनेतील कामे पूर्ण झाली। उरलेल्या शहरांमध्ये योजना केवळ कागदावरच राहिल्या। अनेक ठिकाणी कामे सुरू झालीच नाहीत, काही ठिकाणी अर्धवट राहिली। पुण्याचा समावेश पूर्ण झालेल्या शहरात करण्यात आला, पण पुणेकरांनाच आजवर शहर स्मार्ट झाल्याचा अनुभव मिळालेला नाही। स्मार्ट सिटी योजनेत संपूर्ण शहर सुधारण्याचा हेतू नव्हता, तर शहरातील फक्त एखादा भाग सुधारण्याचं उद्दिष्ट होतं। तरीही सरकारने ही योजना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली आणि निवडणुकांमध्ये प्रचारासाठी वापरली। अनेक वेळा असं वाटतं की सरकार अशा योजना अनेकांना भुरळ घालण्यासाठीच आणतं, जसं की आदर्श ग्राम योजना। खासदारांनी 2 गावांचा आदर्श विकास करायचा होता, पण आज त्या योजनेचं काय झालं? अनेक योजना फक्त कागदावरच असतात। सरकार योजना जाहीर करताना जितका उत्साह दाखवते तितकाच उत्साह निधी वितरित करताना दिसत नाही। त्यामुळे योजना अर्धवट राहतात, वेळेत पूर्ण होत नाहीत। आता आयुष्यमान भारत योजनेचं उदाहरण घेऊया। ही योजना भारतातील प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्याची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात किती लोकांना त्याचा फायदा झाला? ग्रामीण भागात तर अनेकांना ही योजना अस्तित्वात आहे की नाही हेच माहीत नाही। स्मार्ट गावे उभारण्याची घोषणा ऐकून गावकऱ्यांना आशा वाटणं साहजिकच आहे। आता कोणाला आरोग्य सेवा गावातच मिळू नये असं वाटतं, कोणाला आपल्या मुलांना चांगलं शिक्षण हवं नाही असं वाटतं। जर गावातच इंटरनेट, चांगले रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सिंचन व आधुनिक शेती तंत्रज्ञान मिळाले तर गावाकडून शहराकडे होणं स्थलांतर थांबेल आणि तरुणांना गावातच रोजगार देखील मिळेल। फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या योजनेत सुमारे 18 सेवा देण्याचा दावा केला गेला आहे। आरोग्य, शिक्षण, स्मार्ट शेती, डिजिटल सेवा, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे टेहळणी, जलसंवर्धन, महिला सुरक्षा, रस्त्यांची दुरुस्ती, सौर ऊर्जा वापर यांचा समावेश केला आहे। पण इतक्या सेवा प्रत्येक गावात वेळेत देणं केवळ घोषणा करून शक्य होत नाही। त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी, योग्य अंमलबजावणी आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे। जनतेने सरकारकडून खूप अपेक्षा ठेवलेल्या असतात। सरकारने नव्या योजना जाहीर करत राहण्याऐवजी आधीच जाहीर केलेल्या योजना 100% प्रत्यक्षात कशा उतरवता येतील यावर लक्ष दिलं पाहिजे। योजना फसव्या ठरल्या की लोकांचा सरकारवरील विश्वास कमी होतो। त्यामुळे सरकारला जर खरंच गावे स्मार्ट करायची आहेत तर फक्त घोषणा करून चालणार नाही, त्याला कृतीची जोडही लागते। गावाचा विकास म्हणजे फक्त तिथं वायफाय लावणे नाही, गावाचा विकास म्हणजे तिथल्या लोकांचे जीवनमान सुधारणे, त्यांच्या अडचणी समजून त्या सोडवणे। स्मार्ट गाव म्हणजे गावांना शहर बनवणं नव्हे, तर गावांना स्वयंपूर्ण आणि सक्षम बनवणं असतं। जर सरकार खरोखरच ही संकल्पना अंमलात आणेल आणि गावकऱ्यांना वचनबद्धपणे सेवा पुरवेल तर ही योजना यशस्वी होऊ शकते। पण तोपर्यंत जनतेने साशंकतेनेच पाहणं योग्य ठरेल, कारण अनुभव सांगतो की घोषणांची चमक जास्त असते, पण अंमलबजावणीचा प्रकाश अपुराच असतो। बाकी या स्मार्ट सिटी बाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।